आदिलचं आध्यात्मिक प्रवाशांनो, स्वागत आहे. आज आपण एका असाधारण प्रवासाला निघालो आहोत, जिथे दैवी आणि पार्थिव एका सुंदर नृत्यात एकत्र येतात. आज मी तुम्हाला वृंदावनाच्या एका रहस्यमय प्रवासाला आमंत्रित करतो. एक अशी भूमी जी शतकानुशतके दैवी प्रेमाचे आणि आध्यात्मिक जागृतीचे केंद्र राहिली आहे. श्रीकृष्णाचे हे पवित्र क्षेत्र केवळ एक भौगोलिक स्थान नाही, तर एक आध्यात्मिक अभयारण्य आहे, जिथे आत्म्याला त्याचे खरे ध्येय सापडते. ते फक्त एक ठिकाण नाही, ती दैवी प्रेमाची, आनंदाची आणि शाश्वत आनंदाची एक अवस्था आहे, जी जगाच्या भौतिक सीमा ओलांडून जाते. एका अशा क्षेत्राची कल्पना करा, जिथे तुम्ही घेतलेला प्रत्येक श्वास दैवी प्रेमाने भरलेला आहे, जिथे तुम्ही टाकलेले प्रत्येक पाऊल तुम्हाला शाश्वत आनंदाच्या जवळ घेऊन जाते. एक असे क्षेत्र जिथे काल आणि अवकाशाच्या सीमा विरघळतात, जिथे भूतकाल, वर्तमान आणि भविष्य दैवी आनंदाच्या एका क्षणात विलीन होतात. या पवित्र भूमीत श्रीकृष्णाच्या दैवी रूपाने गोपींसोबत तारांकित रात्रीच्या आकाशाखाली नृत्य केले, ज्यामुळे प्रेम आणि भक्तीची एक दैवी संगीत रचना तयार झाली. त्यांची हृदये प्रेमाच्या एका दैवी बंधनात बांधली गेली होती, एक असे बंधन जे पार्थिव ओलांडून दैवीला स्पर्श करते. मित्रांनो, वृंदावन हे असे ठिकाण आहे, जिथे दैवी प्रेम कधीही न सुकणाऱ्या नदीसारखे अखंडपणे वाहते. ही हिरवीगार झाडे आणि रंगीबेरंगी फुले आपल्या आध्यात्मिक विकासाच्या प्रवासाचे प्रतीक आहेत. प्रत्येक पान आणि पाकळी दैवी निर्मितीच्या सौंदर्याचा पुरावा आहे. इथे निसर्गाच्या शांत सौंदर्यात आपल्याला ध्यान करण्यासाठी, आपल्या अंतर्गत स्वतःशी जोडण्यासाठी आणि जीवनाच्या सर्वात खोल प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी योग्य ठिकाण सापडते. यमुना नदीचे स्वच्छ पाणी शुद्धीकरणाचे, आत्म्याच्या शुद्धीकरणाचे प्रतीक आहे, जे आपल्याला उच्च आध्यात्मिक अनुभवांसाठी तयार करते. ही पवित्र नदी आपल्याला दैवासोबतच्या अंतिम मिलनासाठी तयार करते. एक असे मिलन जे प्रत्येक आध्यात्मिक साधकाचे अंतिम ध्येय आहे. बरं, वृंदावन हे आनंदाच्या अंतिम अवस्थेचे प्रतिनिधित्व करते, जिथे व्यक्तिगत आत्मा वैश्विक आत्म्यात विलीन होतो, जिथे आपल्याला आपले खरे सार आणि उद्देश्य सापडते. ते सर्वोच्च आनंदाचे क्षेत्र आहे, जिथे प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असतो आणि प्रत्येक हृदय प्रेमाने भरलेले असते. वृंदावनात हृदय प्रेमाने भरलेले असते, एक असे प्रेम जे कोणत्याही सीमा ओळखत नाही आणि सर्व मर्यादा ओलांडून जाते. मन शांत असते, आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या चिंता आणि समस्यांपासून मुक्त असते आणि आत्मा जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो, शाश्वत आनंदाची अवस्था प्राप्त करतो. तर प्रिय मित्रांनो, तुमच्या आत तुमचे स्वतःचे वृंदावन शोधा, शाश्वत प्रेम आणि आनंदाचे ठिकाण. या पवित्र प्रवासात माझ्यासोबत आल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळेपर्यंत आशीर्वादित रहा आणि तुमच्या आतल्या दैवाचा शोध घेत रहा.